तर हाय गाईज, आपला लाडका बाप्पा येणार म्हणून आम्ही सर्व मस्तपैकी गावी चाललो होतो. आणि सर्वात कठीण म्हणजे आमच्या या राक्षसाला सांभाळणं. इतका मस्ती करतो की शांतच बसत नाही. मग काय मस्तपैकी प्रवास सुरू झाला आणि इतक्या भारी वातावरणात तर खूप मजा येत होती. पण हे लोक तर झोपूनच टाकले हवेनी. मग काय मी मस्तपैकी सगळं घाटातला व्ह्यू एन्जॉय करत करत गेले. त्यानंतर मग थोड्या वेळ लोणावळ्यामध्ये जेवायला गाडी थांबवली होती आम्ही आणि मस्तपैकी चाय पिऊन घेतला आधी, कारण खूप तलफ झाली चायची. चाय पिल्यानंतर मग परत आमचा प्रवास सुरू झाला. आणि तुम्ही जर प्रवासात बॉबी खाल्ली नाही तर तुम्ही कायच एन्जॉय केला. त्यानंतर आमची जराशी मस्ती चालली होती. सगळीकडनं नम्र विनंती, पुढे चालत राहावे, पुढे चालत राहावे. चिचपोकलीचा चिट्टामणी आला, सैयारा तू तो मौसम जरा इतकं झाल्यानंतर मग आम्हाला पेरू दिसले. मग आम्ही ते पण घेतलं आणि आमचा प्रवासात तोंड चालूच असतं, चपड 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 चपड. त्यानंतर आम्हाला खूप जास्तच पाऊस लागला आणि जशी जशी रात्र होत चालली होती तसा तसा व्ह्यू अजूनच भारी वाटत होता. त्यानंतर फायनली घरी पोचलो आणि बिलीव्ह मी गाईज, खूप जास्त थंडी आहे गावाला. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.